स्वागत आहे। मी नाथा सावंत। सोलापूरला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन जी आहे सध्या लिकेज झालेली आहे आणि पाणी या ठिकाणी वायपट गेलेलं आहे। प्रत्येकाच्या घरामध्ये रानामध्ये येलेलं आहे। आपण जर बघितलं तर कशा पद्धतीने जे फवारे आहेत ते उंच उडत आहेत। पाणी जरी बंद केलं असलं तरी मात्र पाण्याचा जे सोर्स आहे तो एकदम कमी होणार नाहीये। आपण जवळून पाहू शकता की कशा पद्धतीनं जसं पाऊस पडतोय त्या पद्धतीनं पाण्याचा या ठिकाणी जो पाईपलाईन फुटलेला आहे त्यामध्ये हजारो लाखो लिटर पाणी आता रस्त्याने या ठिकाणी पडत आहे। हा कुठला पाऊस नसून जे सोलापूरला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन आहे ते सध्या फुटलेली बेनेगाव जवळ फुटलेले असून ग्रामपंचायत बेनेगाव असा बोर्ड आहे। आषाढी वारी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराज यांच्या पाठीमागेच असा कारंजा उडतोय, त्यामुळे लोकांना एक वेगळं फील वाटायला लागले की कारंजा उडतोय की काय असं। परंतु पाण्याची पाईपलाईन फुटलेली आहे आणि एकीकडे मात्र पाण्याचा आनंद या ठिकाणी नागरिक घेत आहेत। कोणाच्या घरामध्ये रानामध्ये पाणी या ठिकाणी गेलेलं आहे। सोलापूर पाणी पुरवठा जे संबंधित असेल त्यांनी लवकरात लवकर हे पाणी जरी बंद केलं असलं तरी मात्र येणारा जो पाणी आहे तो पाणी सहजासाठी थांबणार नाही आहे। त्या अनुषंगानं बघ्याची भूमिका सध्या मोठ्या प्रमाणात असून या ठिकाणी हजारो लाखो लिटर मात्र पाणी एकीकडे धरण कुठेतरी प्लसमध्ये वाटचाल करते आणि हे सोलापूर पाईपलाईन फुटल्यामुळे हजारो लाखो लिटर पाणी या ठिकाणी वायपट अशा पद्धतीने जात आहे। तर संबंधित जे सोलापूर पाणी पुरवठ्याचे कर्मचारी असतील ते तातडीने या ठिकाणी पाईपलाईन लिकेज काढण्याचं काम तर करतीलच, परंतु पाणी जे वायपट गेलं त्याचं काय हा प्रश्न सर्वसामान्य नागरिक या ठिकाणी विचारत आहे। आपण पाण्याचा आनंद घेण्यासाठी किंवा जे तुषार आहेत कारंजे आहेत ते कारंजे बघण्यासाठी या ठिकाणी नागरिकांनी भरपूर प्रमाणात या ठिकाणी गर्दी केली असून पलीकडच्या बाजूला जे शेती आहे त्या शेतीमध्ये सुद्धा हे पाणी घुसलेलं आहे आणि हायवे जो आहे सोलापूर त्या रोडने सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी सध्या वाहत आहे। आमच्या घरात शिरलंय पाणी, रानातली सगळी माती वाहून गेली, मसर ही पाण्यात येते आमची। हा, घराच्या कडेने सगळ्या गेले, आत मुरतय घरात असं पाणी। अन्नधान्य वगैरे काय होतं? अन्नधान्य नाही, मसर ही पाण्यात येते, जमिनीतली माती सगळी वाहून गेलेली आहे। हा, खत गेला वाहून सगळा, खत गेला वाहून सगळा आमचा। आता माझी खडी गेली वाहून ठेव का अजून। आता मग आम्ही काय करायचं? मग हातावरलं पोट आहे, आम्ही कामधंदा करून खातो, रोज खुरपाय जातोय होय। कवा सकाळी 10 वाजता आमची खडी गेली, दगड गेली वाहून। कच खडी आणली होती बांधकामाला, ती गेले समजा वाहटून। निचाळाची हा 5 गुंठ हो, आमच्या जाग्यात नाही गेली, शेत होतं। मग याचा काही मोबदला मिळाला असेल की? काहीच मिळलं नाही अजून। पहिल्या घेतल्यापासून आमचंच पैसे जातात। मग आता शासनाकडे काय मागणी तुमची? आमची नुकसान झालेली भरपाई द्या। घरादारात सगळं पाणी झाले। कधी फुटली पाईपलाईन? 2-2.5 तास झालं। मग घरातलं काही सामानाचं काही नुकसान झालंय? भिजाभिजी झाली की अन्नधान्य वगैरे काय भिजलंय? सगळं भिजलंय। अजून दुसरं घरात कोण नाहीये का? म्हणजे असं हलचल पटकन पाणी आलं, पटकन हलवा कोणच नव्हतं, मी एकटीच होती। शासनाकडे काय मागणी आता तुमची? काय भरपाई द्यावा आम्हाला, जे काय नुकसान झालेली सगळी भरपाई द्यावी। नुकसान बरेच झालं की हो सर। आता काय उचली करता चालणार? अन्नधान्य असं काय सगळं भिजले की मका, ज्वारी, गहू। काय तुमच्या घरामध्ये पाणी गेले काय? 2 रूम मध्ये गेले, 2 घरामध्ये पाणी गेले का? मग काही नुकसान झाले का सामानाचं वगैरे? सामान गेलं त्यात रूम मध्ये राहायला गेलो, लोकांचं सगळं नुकसान झालं। काही लोक होते का रूम मध्ये राहायला? हाय किलो मग कधी कळलं तुम्हाला पाणी आलं एवढं जोरदार? नळी फुटल्यावर माहिती झालं। मग हालचाल तेव्हा केली का पाणी आतमध्ये आल्यानंतर? 40 फूट होते। आपण बघू शकता सोलापूरला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे। येथील काही नागरिक आहेत, त्यांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे, आपण त्यांच्याशीच बातचीत करणार आहोत। काकू, तुमचं नाव काय आहे? सीताबाई बाळासाहेब कधी पाईपलाईन फुटलेली आहे? 2-2.5 तास झालं। मग घरामध्ये पाणी गेले आता काही लय नुकसान झालंय। आमच्या घरात पाणी जाऊन लय नुकसान झालंय भयानक। ते आम्हाला मिळावं। काय नुकसान झालंय? पाणी मटेरियल सगळं भिजलंय। खाय प्यायचं काय? कडधान्य वगैरे हा, काय? ते काय सगळं बाहेर काढून ठेवले खाटावर, ओलं झालं। घरातलं पाणी तुम्ही बाहेर काढलं का? काढलंय पत्रा फोडून काढलंय पाणी बाहेर काढलं? हा, 2-2.5 तास झालं। 2-2.5 तास झालं पाईपलाईन फटवून। आमच्या घरातलं सगळं मटेरियल भिजलंय, खाय प्यायचं वाहून गेलंय। शेती वगैरे शेतात हे आमचं रानच आहे, हे आमचं नानाच आहे।
अजून काही नागरिक आपल्या सोबत आहेत काय? तुम्ही इथेच राहता का? नाही शेती आहे आपली इथं. तुमच्या घरामध्ये काही पाणी वगैरे गेलेलं आहे? घरामध्ये नाही पण शेतीमध्ये शेतामध्ये पण कधीपासून पाईपलाईन फुटलेली आहे? 2-2.5 तास झालं 2-2.5 तास पाणी चालू आहे, पण पाणी पुरवठा बंद केला तरी अजून पाणी पाणी चालूच आहे. चालूच आहे. पहिल्यांदाच असं झालेलं आहे का का पाणी? पहिल्यांदा एक वेळ झालतं तिथं साई प्रसाद हॉटेल पशी झालतं त्यावेळेस रस्ता वाहून गेलता. आता ही दुसरी वेळ आहे. इथं या ठिकाणी पहिली वेळ आहे खाली आहे. असं आहे. आता माती पूर्ण वाहून गेली ना शेतीची. धान्य नाही वाट भिजलंय पण आमच्या घरातलं गेलं सगळं वाहून भिजलंय सगळं. अन्नधान्य काय भिजलंय का? सगळं भिजलंय दोघा ठिकेवर आहे. एवढ्या पाण्याचा फोर्स आला आणि तुम्ही कसं मग मग कळलं आता तुम्हाला? पाणी फुटल्या बघितलं की आलं असं घरातच शिरलं पाणी. हा ते आम्हाला नुकसान शासनाकडे मिळावं. आमचं नुकसान भरपाई करून आम्हाला मिळावं हीच विनंती आहे. सोबत तलाठी मॅडम आहेत. मॅडम, पाईपलाईन फुटलेली आहे, आतोनं तेवढं करोडो लाखो लिटर पाणी वाया जात आहे. हो आहे, बघितलं मी आता हे पंचनामा वगैरे करणार आहे आता. आणि शेतकऱ्यांचं बरंच नुकसान वगैरे झालेलं आहे. इथं घरात पण पाणी वगैरे शिरलं आहे आणि ते पाईप जीर्ण झाल्यामुळे फुटले आहे. त्यामुळे प्रशासनानं पण जरा लक्ष दिलं पाहिजे. गोरगरिबांच्या हातावर पोट असणार, त्यांच्या शेतातली माती वाहून गेलेली आहे, अन्नधान्याचं ते नुकसान, आहेच. तात्काळ मदत व्हावी यासाठी तुम्ही काय प्रयत्न कराल? ते आता पंचनामे करून मी देणारच आहे आणि सगळे मग शासन मदत करेलच त्यांना. सगळे पंचनामे वगैरे केल्यानंतर आता हे पाणी वगैरे बघितलंय मी सगळं देतील त्यांना मदत करण्यास तात्काळ मदत द्यावी याबद्दल मी प्रयत्न करेन. डस्ट गेली वाहून सगळी. कधी पाणी पाईपलाईन कधी लिकेज झाली होती? वाढू झालं 2-2-2.5 तास झालं. काय काय नुकसान झालं तुमचं? आमची वगराला गेली ती झालं म्हणलं तर डस्ट वाहून गेली. खडी होती लय माझी, ती खडी पण गेली पाण्यात वाहून. घरात पाणी चाल तुम्हाला धावते अन्नधान्य काय होतं? हाय की मग का सगळं? ती भिजले ज्वारी गहू शेंगा जरा भिजले ते. शासनाकडे काय मागणी आहे तुमची? आमची नुकसान की भरपाई भरून द्यावी त्यांनी. हो किती वाजता झालं? अचानक पाईप फुटलं? हे अचानक फुटलंय, अचानक झालंय. पहिल्यांदाच फुटले का पाईपलाईन? पण अजून ह्याच्या मागंती झालतं एकदा, पण लय पूर्वीला झालतं. मग कोणाचा निष्काळजीपणा म्हणायचं? हे आता एवढ्यात मोठी पाईपलाईन फुटली तर त्याचा काहीतरी मोबदला मिळला पाहिजे ना गोरगरिबाला. हा होय. मी कॅमेरामन संजीवनी आरबोळेसह नाता सावंत, एबीएस मराठी न्यूज, मराठी माणसाचा मराठी चॅनल.